राष्ट्रीय निवडणूक आयोग की मतदार यादी में गड़बड़ को लेकर राहुल गांधी के खुलासे के बाद से कांग्रेस के नेता व कार्यकर्ता सरकार के विरोध में आक्रामक हैं। संसद से लेकर सड़क तक इस मामले पर इलेक्शन कमीशन और सरकार से तीखे सवाल किए जा रहे हैं। इसी जिमन में आज नांदेड़ में कांग्रेस पार्टी ने कैंडल मशाल मार्च निकालकर सरकार व इलेक्शन कमीशन की कड़ी निंदा की। शहर के ITI चौराहे से कांग्रेस पार्टी के कार्यालय तक निकाले गए इस मार्च में कांग्रेस के पदाधिकारी, नेता व कार्यकर्ताओं ने उपस्थित रहकर एक आवाज में मतदान चोर कुर्सी छोड़ का नारा दिया। हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडमधील जिल्ह्यातील सर्व सेलचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलेली आहे। देशामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या आपण जर बघितलं तर मतचोरीचा जो प्रकार आहे, माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मोठ्या प्रमाणात उघडकीस आणलेला आहे। त्याचे पुरावे निवडणूक आयोगालाही त्यांनी सादर केलेले आहेत। निवडणूक आयोगाकडून त्यांना उत्तर पाहिजे की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असताना निवडणूक आयोग काय करते आणि जो SIR आहे, यादीचं पुनरीक्षण होत आहे, त्याच्यावरही राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदवला। निवडणूक आयोगाला उत्तर मागत आहेत, पण आज निवडणूक आयोग कोणतंच उत्तर द्यायला तयार नाही। आज आपण बघतो निवडणूक आयोगाला मागलेलं उत्तर भाजपचे नेते मंडळी देताना दिसत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळे वक्तव्य करत आहेत राहुलजी गांधीबद्दल, पण मला विश्वास आहे की राहुल गांधींनी जे लोकशाहीच्या मार्गाने हे वोट चोरीचं जे आंदोलन आहे, पूर्ण देशव्यापी आंदोलन उभारलेलं आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाला व्यापक स्वरूप या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि TV चॅनलच्या माध्यमातूनही बरेच TV मीडियावाले त्यांनी जे आरोप केले होते त्या ठिकाणी गेलेले आहेत। एका घरात 80 वोटर आहेत, कुठं 2000 वोटर आहेत। तिथं जर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता ते फेक वोटर त्या ठिकाणी आढळून आलेले। तर आज आपण बघू शकता मीडियाच्या माध्यमातून जे मृत वोटर म्हणून ज्यांना घोषित केलं होतं त्यांच्यासोबत त्यांनी चहा पिलेली आहे। मग हा प्रकार एक म्हणजे वोट चोरीचा प्रकार आहे आणि निश्चितच सामान्य माणसाच्या मनात आज शंका उपस्थित होत आहे की हे जे सत्ताधारी सरकार आहे, केंद्राचा असो की राज्याचा असो, हे मतांच्या चोरीमधून या ठिकाणी बनलेलं सरकार तर नाही, याचं उत्तर इलेक्शन कमिशननं द्यावं, हाच या मागचा हेतू आहे। आणि आज कॅन्डल मार्चच्या निमित्तानं आम्ही लोकशाही मार्गानं इलेक्शन कमिशनला उत्तर मागत आहोत आणि या काही दिवसामध्ये राज्य असेल का देशव्यापी आंदोलन, हे व्यापक आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने उभारलं जाईल, एवढे या निमित्तानं आपल्याला सांगतो।